गणपती बाप्पा मोरया. सध्या महाराष्ट्रात सर्वत्र गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. या दरम्यान गणपती बाप्पाची अनेक नवनवीन गाणी प्रदर्शित होत असतात. असे असले तरी जुनी गाणी आणि काही लोकभक्तिगीते आवर्जून या 10 दिवसांमध्ये वाजवली जातात. त्यामध्ये दररोज कानावर येणारं गाणं म्हणजे बाप्पा मोरया रे. सुप्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांचा आवाज लाभलेलं हे गाणं गेली कित्येक दशक गणेशोत्सवात रंग भरत आहे. चला तर मग जाणून घेऊया या गाण्यामागचा काही रंजक इतिहास. मित्रांनो, आपण हे गाणं जर लक्षपूर्वक ऐकलं असेल तर काही ओळी आपल्या कानावर पडतात, जसे की नाव काढू नको तांदळाचे, केले मोदक लाल गव्हाचे, बाप्पा मोरया रे. या अजरामर गाण्यांमध्ये या ओळींमागची खरी कहाणी काय आहे? चला तर मग बाप्पा मोरया रे या अजरामर गाण्याची खूपच कमी लोकांना माहिती असलेली रंजक कहाणी जाणून घेऊया. बाप्पा मोरया रे हे गाणं अजरामर होण्यामागे कलाकारांनी घेतलेली मेहनत जरी कारणीभूत असली तरी त्यासोबतच या गाण्याला श्रींचा विशेष आशीर्वाद लाभला आहे. कारण हे गाणं जेव्हा बनलं त्यावेळी महाराष्ट्राची भीषण परिस्थिती आणि त्यावेळचा गणेशोत्सव कसा साजरा झाला असेल याची प्रचिती तुम्हाला येईल. बाप्पा मोरया रे गाण्याचा भावार्थ. आजही हे गाणं प्रत्येक गणेशोत्सवाला वाजवले जाते. हे गाणे ऐकताना लोकांच्या मनात एका ओळीबद्दल प्रश्न निर्माण होतात. ती ओळ अशी: नाव काढू नको तांदळाचे, केले मोदक लाल गव्हाचे. या ओळीमध्ये लाल गव्हापासून बनवलेल्या मोदकाचा उल्लेख केलेला आढळतो. हे लाल गहू नेमके काय आहेत यावर चर्चा देखील होते. मुळात हा लाल गहू त्या काळात दुष्काळी परिस्थितीमध्ये होरपळून निघालेल्या महाराष्ट्राच्या जनतेला खाण्यासाठी देण्यात आला होता आणि याचाच भावार्थ गाण्याच्या कव्यामध्ये मांडण्यात आला आहे. आज कित्येक लोकांना हे गाणे वाजले तर त्याच्या तालावर थिरकायला आवडते, गुणगुणायला आवडते. पण या गाण्याची पार्श्वभूमी नेमकी काय आहे हे खूपच कमी लोकांना ठाऊक असेल. बाप्पा मोरया रे या अजरामर गाण्याची पार्श्वभूमी बाप्पा मोरया रे या गाण्याच्या प्रत्येक शब्दामधून हृदयाला भिडते. हे गाणं जेव्हा रचण्यात आलं त्यावेळी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन एक तप म्हणजेच 12 वर्ष पूर्ण झाले होते. 1972 साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. खाण्यासाठी कुठलेच धान्य आपल्याकडे नव्हते. त्यावर उपाय म्हणून सरकारने अमेरिकेतून एक प्रकारचा लाल गहू आयात केला होता. अमेरिकेमध्ये हा गहू जनावरांचा चारा म्हणून वापरात येत होता. तेव्हा असहाय्य आणि महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनसामान्यांच्या व्यथा, वेदना अगदी अचूकपणे आणि ठामपणे या गाण्यातून मांडण्यात आल्या. हे गाणं सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐकत राहिले की त्यावेळेचे क्षण आणि तत्कालीन दुष्काळी परिस्थिती डोळ्यासमोर येते. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली याबद्दल कमेंटमध्ये जरूर कळवा. गणपती बाप्पा मोरया.